7 दिवसात स्वतःला बदला. जर तुम्हाला समजले की तुमची लाईफ येणाऱ्या 7 दिवसात गॅरंटीने पूर्ण बदलणार आहे, तर तुम्हाला कसं वाटेल? खूप छान वाटेल ना? तुम्ही खूप जास्त कॉन्फिडंट आणि पॉवरफुल फील कराल आणि असंच सेम तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावर फील करणार आहात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 पॉवरफुल टिप्स सांगणार आहे, ज्या जर तुम्ही फक्त 7 दिवस फॉलो केल्या ना, तरी तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल दिसेल. या 5 गोष्टी फॉलो करून अगदी कोणताही व्यक्ती स्वतःला पूर्णपणे बदलू शकतो. फक्त आता येणाऱ्या काही 5-6 मिनिटापर्यंत तुमचा फोकस या व्हिडिओवर लावून ठेवा. बघा, कारण मला माहिती आहे की कसं वाटतं जेव्हा आपण खूप काही ठरवतो. आपल्याला खूप काही करायचं असतं, पण ॲक्शन घेत नाही, किंवा कधीकधी आपल्याला योग्य रस्ता सापडला असूनसुद्धा आपण काहीही करू शकत नाही. रोजच्या स्वतःच्या वाईट सवयीमुळे आपण स्वतःला हरवतो. एखाद्या गोष्टीत पूर्ण अपयशी होणं, अजूनही अशा बऱ्याच गोष्टी घडत असतील. काळजी करू नका. आतापर्यंत नाही झालं ते आता होईल. तुम्हाला फक्त या 5 गोष्टी येणाऱ्या 7 दिवसापर्यंत फॉलो करायच्या आहेत. चला सुरुवात करूया. फोन ऑफ, स्क्रीन ऑफ, एंड मोड ऑन हे एक काम सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. हे जर केलं ना, तर बाकीचे 4 तुम्ही आरामात करू शकता. सकाळी उठल्याबरोबर जी पहिली गोष्ट तुमच्या हातात येते ती म्हणजे तुमचा मोबाईल. आणि रात्री झोपताना जी शेवटची गोष्ट तुमच्या हातात असते ती म्हणजे तुमचा मोबाईल. कुठेतरी हा मोबाईल आपल्या लाईफमध्ये सगळ्यात मोठे अडथळा बनला आहे. तुमचा एव्हरेज स्क्रीन टाईम चेक करा. आपण जवळपास कितीसा वेळ आपल्या मोबाईलमध्ये वाया घालवत आहोत, आणि आपण त्यात काहीही क्रिएटिव्ह केलेलं नसतं. म्हणजे अर्धा तास, अर्धा दिवस फक्त एका स्क्रीनकडे बघत राहतो, काहीतरी करत राहतो, एका ॲपमधून बाहेर पडतो आणि पुन्हा तिथेच जातो. आणि यामध्ये काय झाले माहीत आहे का? आपण कोणत्याही गोष्टीकडे पूर्णपणे फोकस करू शकत नाहीत. 15 मिनिटांपेक्षा जास्त आपण कुठली गोष्ट बघू शकत नाही. जसं की आता बऱ्याच जणांना वाटत असेल की हा व्हिडिओ सोडून द्यावा आणि दुसरं काहीतरी बघावं. आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत. व्हिडिओ आत्ताच सुरू झाला आहे आणि बऱ्याच जणांना तो बंद करून द्यावा असेही वाटत असेल. यामध्ये आपण प्रत्येक वेळी लो फील करतो. आपल्या अंगात एनर्जी नसते, काही करावंसं वाटत नाही. या सगळ्या गोष्टींचं मूळ आहे ती स्क्रीन, जे तुम्ही आता बघत आहात. मोबाईलचा वापर करा, पण लिमिटेड करा. टाईमपास करण्यासाठी करू नका. तुमचा वेळ जात नाही म्हणून मोबाईलकडे पाहू नका. बघा, येणाऱ्या 7 दिवसात तुम्ही तुमचा मोबाईल अगदी कमी वापरा आणि बघा, तुमचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं. तुम्हाला लो फील होणार नाही. प्रत्येक वेळी तुमचा मूड खराब होणार नाही. बघा, मोबाईल सोडूनही अजून भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या, त्यांच्याकडे लक्ष द्या. प्रॅक्टिस नो 5 एक मिथ आहे का? ते खरंच काम करतं का? मेन्सुरेशन करणं हेल्दी आहे की नाही? खूप सारे प्रश्न आहेत, पण उत्तर फक्त एकच आहे. इतका विचार करू नका. आपल्याला फायदा होतो की नाही हे जाणून घेण्यासाठी स्वतः अनुभव घ्या. स्वतः त्याची प्रॅक्टिस करा. म्हणून मी तुम्हाला त्याचे दुष्परिणाम सांगत नाहीये. तुम्ही स्वतः ते अनुभव घ्या. सेल्फ कंट्रोल करा. मी आधी तेच तर बोलले की तुम्ही स्वतः तुमचा कंट्रोल गमावून बसलेले आहात, इतके जास्त की तुम्ही जिंकू शकत नाही. बघा, तुम्हाला फक्त 7 दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारचं पॉर्न किंवा मास्टरबेशन करायचं नाही. मास्टर युअर टाईम. जेव्हा आपल्या डोक्यात असा विचार येतो की आपण दुसऱ्यांना सांगतो की अरे यार, माझा वेळ खराब चालला आहे, वेळ चुकीचा नाही चालला आहे, तुमची कृती चुकीची आहे. कारण वेळ सगळ्यांसाठी सारखाच असतो. कुणासाठीही कमी किंवा जास्त, खराब किंवा चांगला असा काही नसतो. प्रोक्रॅस्टिनेशनची इतकी लत लागली आहे की तुम्ही कितीही व्हिडिओ पाहून घ्या, कितीही मोटिवेट होऊन जा, काही फरक पडत नाही. सगळं काही थोड्या वेळाचा खेळ असतो. एक विद्यार्थी जर आपल्या वेळेला व्यवस्थित करू शकला नाही तर तो नक्कीच फेल होईल. एक कर्मचारी जर त्याचा वेळ व्यवस्थित करू शकला नाही तर त्याला नोकरीतून काढून दिले जाईल. फॅमिलीमध्ये जर एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबाला वेळ देत नाही, कुटुंबासाठी वेळ व्यवस्थापित करू शकत नाही, तर त्याला कोणतीही रिस्पेक्ट उरत नाही. आपण जर आपल्या आरोग्याला वेळ दिला नाही तर आपली तब्येत लगेचच खराब होईल. आपण जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं नाही तर आपली लाईफ एक चॉईस आहे, ज्यात आपल्याला निवड करायचं असतं की मला काय करायचं आहे. लाईफ आपल्याला किती चॅलेंज देते. प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवशी आपल्याला ठरवायचं असतं की मला काय करायचं. मग तुम्ही काय करता? ते करता का जे तुमच्यासाठी महत्त्वाचं, गरजेचं आहे, की मग ते करता जे तुम्हाला करावंसं वाटतं, ज्याने फक्त थोड्या वेळाचा आनंद मिळतो? बघा, दोघांमध्ये खूप फरक आहे. एक आपलं जीवन बनवतो आणि दुसरा पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकतो. म्हणून येणाऱ्या 7 दिवसापर्यंत तुमच्या मनाचा नाही, तुमच्या डोक्याचा वापर करा. प्रत्येक गोष्टीसाठी एक टाईम फिक्स करा. रुटीन बनवा. मला यावेळी हे करायचं आहे असं ठरवा.
उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला जे जे काही करायचं आहे ते सगळं प्लॅन करा आणि त्याप्रमाणे कृती करा. जर तुम्ही ठरवलेल्याप्रमाणे सगळं केलं ना तर तुम्हाला जे समाधान मिळेल त्यानंतर तुम्ही आयुष्यात सगळं काही व्यवस्थित करू शकता. डोंट थिंक जस्ट डू. खूप लोकांची सवय असते, खूप मुलं असं करतात जे खूप विचार करतात, खूप बोलतात पण करत मात्र काहीही नाहीत. आता समजा तुम्ही हात समोर करून त्यावर एक पाण्याचा ग्लास ठेवला भरलेला, तर 1 मिनिटापर्यंत तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. पण जसा जसा वेळ जात राहील, 20 मिनिटं होतील, 30 मिनिट होतील, 1 तास होईल, तेव्हा तुमच्या हातात वेदना होऊ लागतील. आणि जर तुम्ही हा ग्लास पूर्ण दिवस धरून ठेवला तर तो तुम्हाला जगातला सगळ्यात जड ग्लास वाटू लागेल. बघा, ग्लासचं वजन तर तेच असतं आधीपासूनच, पण आता आपण त्याला इतका जास्त वेळ धरून ठेवतो तितकाच वेळ तो आपल्याला त्रास देतो. ओव्हर थिंकिंग ऑफ दी याचप्रमाणे काम करतो. आपण जोपर्यंत एखादी गोष्ट पकडून ठेवतो तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला त्रास देतच राहते. म्हणून एकाच गोष्टीकडे पकड ठेवू नका. बघा, ओव्हर थिंकिंगमुळे आपण डिप्रेस होतो आणि त्यामुळे आपलं काहीच काम होत नाही. बघा, हा प्रयत्न करा. तुमचे विचार लगेचच कमी होणार नाहीत, पण येणाऱ्या 7 दिवसापर्यंत तुम्हाला काही फालतू विचार करता येणार नाहीत. ओव्हर थिंकिंग करत नाहीत, जास्त विचार करू नका. जेव्हा तुमच्या मनात विचार येऊ लागतील तेव्हा थांबा, डोळे बंद करा आणि काउंट करा. 5 4 3 2 1 आणि स्वतःला सांगा डोंट थिंक जस्ट डू आणि लगेच काहीतरी काम करा. याला मेल रॉबिन्सचा 5 सेकंड रूल असं म्हटलं जातं. बघा, तुम्ही जितका जास्त स्वतःला तुमच्या कामात व्यस्त ठेवाल तितके तुमचे विचार कमी होतील. म्हणून काहीतरी करा. विचार करायचेच असतील तर असा विचार करा, आतापर्यंत जितके विचार केले ते पुरे झाले, आता मला कृती करायची आहे. बिकम थॉटलेस. मागच्या 4 गोष्टींना बरोबर तुम्ही ही गोष्ट फॉलो केली तर तुम्हाला नक्की फायदा होईल. आपण मागच्या पॉईंटमध्ये पाहिलं की जेव्हा आपण जास्त विचार करतो, ओव्हर थिंक करतो, तेव्हा आपल्याला स्वतःला एखाद्या कामात व्यस्त ठेवायचं असतं. पण माइंडफुलनेस म्हणजे ओव्हर थिंकिंगवरचा बेस्ट उपाय आहे. आणि हे मी हवेत बोलत नाही आहे. हार्वर्डमध्ये झालेल्या एका रिसर्चमध्ये असं प्रूव्ह झाले की ज्यांनी 1 आठवड्याचा माइंडफुलनेस कोर्स घेतला होता, म्हणजे ज्यांनी 1 आठवडाभर रोज मेडिटेशन केलं, त्यांच्या ब्रेनमध्ये ग्रे मॅटरचा एरिया वाढलेला दिसला, जो आपल्याला सेल्फ अवेअरनेससाठी रिस्पॉन्सिबल असतो. खूप पॉवरफुल आहे माइंडफुलनेस. त्याची रोज प्रॅक्टिस करा.